देशाची निवडणूक आहे. ही काही निवडणूक ग्रामपंचायतीची नाहीये. बरेच जण म्हणतात तुमचं चिन्ह पोहोचलं नाही, तुमचं चिन्ह पोहोचलं नाही. पण आपण कारखान्याला 20-20 मतदान एका वेळेस बरोबर न चुकता करणारे लोक आहे. बरोबर आहे का नाही? एक तरी इकडे तिकडे होतो का शिक्का? बरोबर असतो. त्यामुळे चिन्ह मशाल हा विशाल विजय घेऊनच पुढे जाणार एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आपला हा विजय याच्यावर शिक्कामोर्तब मला वाटतं आपल्याला करण्याचा एक येणारी 13 तारीख एवढी यायची आपण वाट बघतोय. आणि वाट बघत असताना या मतदारसंघामध्ये गडाख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. काम करत असताना गडाख साहेब या राज्याच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात होते. एक त्यांच्या खात्याच्या माध्यमातून फक्त नेवासा नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक चांगल्या पद्धतीने, मी त्याचा साक्षीदार आहे, एक चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला. तर पूर्ण 5 वर्ष कधी ते या खात्याचे मंत्री असले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल झाला असता एवढंही नक्की. पण तो काही हरकत नाही, पुढचे 5 वर्ष आपले येणार गडाख साहेब, त्याची चिंता करण्याची गरज नाही. पण तो या भागातील जनतेच्या हितासाठी लढणारे एक नेतृत्व वाटतं. मी यांच्यावर फार बोलावं अशातला काही भाव नाही. सूर्याला प्रकाश दाखवण्याची कोणती आवश्यकता नसते. परंतु या भागातील शिक्षण संस्था असेल, या भागातील सहकारी संस्था असतील, एक सोनेला एखाद्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा तर महाराष्ट्रातून लोक येतात. या महाराष्ट्रातील अनेक तरुणांचं भविष्य आपल्या शिक्षण संस्थेने घडवलेलं हे आपल्याला विसरता येणार नाही. असं असताना आपण या भागातील पाण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष केलेला आहे. पाण्याचा संघर्ष गडाख साहेबांचा हा नगर जिल्हा आणि हा नेवासा तालुका कधी विसरू शकत नाही. आणि हा संघर्ष फक्त रस्त्यावरच्या एखाद्या निदर्शनापुरता नाही तर जेलपर्यंत गेलेला आहे. जेलमध्ये सुद्धा पाण्यासाठी गडाख साहेब गेलेले, जामीन न घेता या भागातील जनतेसाठी त्यांनी हा संघर्ष केलेला आहे. पण असं हे आपलं नेतृत्व असताना, या नेतृत्वाखाली या तालुक्यात आपण सगळे काम करत असताना मला असं वाटतं तालुक्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर राज्य, राज्यानंतर देशाचा विचार आणि देशाचा विचार करणारी ही निवडणूक आहे. देशाचा विचार करत असताना आता मी गडाख साहेबांशी हेच बोलत होतो, या महाराष्ट्रात जर रोज कोण दिसतं तर उद्धवजी ठाकरे साहेब आणि नरेंद्र मोदी दिसतात. आणि हे आपलं यश आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर टीका करायला या देशाच्या पंतप्रधानाला 10-20 सभा या महाराष्ट्रात घ्याव्या लागतात. नाही तर देशाचे पंतप्रधान फार झालं तर 4 सभा या महाराष्ट्रात घ्यायचे. आता पण अनेक पंतप्रधान पाहिले असतील आपण, बरेच जुने जाणते लोक आहेत. यांनी इंदिरा गांधींच्या सभा बघितल्या असेल, राजीव गांधीच्या बघितल्या असतील, की एखादी सभा मुंबईला, एखादी पुण्याला, एखादी संभाजीनगरला, एखादी नागपूरला, याच्यावरती पंतप्रधान तरी सभा घेत नाही. पण आज छोट्या छोट्या गावात पंतप्रधानाला जावं लागतं, ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची कमाल आहे, लक्षात ठेवा. असं येत असताना आपल्याकडे इथे अनेक जण बसल्या, आपण निवडणुका लढलेलो आहोत. जर एखाद्या गावाची ग्रामपंचायत असेल, समजा 11 सदस्याची ग्रामपंचायत, आपण आपलं बहुमत यावं एवढा प्रयत्न करतो. पण आता लोकसभेची निवडणूक असताना लोकसभेच्या बहुमताला जर 544चे अर्धे खासदार लागत असेल तर ते म्हणतो 272-273 होतात, 276-77 होतात. मग एवढे लागत असताना हे लोक 400 पारची घोषणा देतात. अबकी बार 400 पार. जर या देशातल्या सगळ्या राज्याची यादी घेऊन बसला ना शिंदे साहेब, तर इथं बसलेला एक एक माणूस सांगेल की या राज्यात जागा कमी होणार आहे का जास्त होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या. आज उत्तर प्रदेशमध्ये 66 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी होणार आहे का जास्त होणार आहे.
कमी होणार जास्त होणार सांगा? कमी होणार. दिल्लीमध्ये भारतीय जनताच्या 7च्या 7 जागा आहे, कमी होणार आहे जास्त होणार आहे? बिहारमध्ये भारतीय जनताच्या 18 जागा आहे, कमी होणार आहे का जास्त होणार आहे? बंगालमध्ये भारतीय जनताच्या 18 जागा आहे, कमी होणार आहे का जास्त होणार आहे? जर या सगळ्या ठिकाणचा हिशोब केला तर भारतीय जनता पार्टी आज 303 जागेवर आहे, ही 200च्या आसपास येऊन पोहोचणार आहे. पण एक माइंड गेम भारतीय जनता पार्टी करते की 400 पार म्हणजे एखाद्या वाटणार आहे तर 400 जिंकणार आहे, मग आपण कशाला विरोधात मतदान करा, आपणही टाका. परंतु हे लोक 200च्या आत अडकणारे लक्षात ठेवा. आणि या हिंदुस्थानामध्ये आपली इंडिया काढायची सरकार घेणारे हे लक्षात ठेवा. कारण या सरकारने ज्या ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये आश्वासनं दिली, मग भ्रष्टाचाराविषयी या सरकारचं मत काय, शेतकऱ्याविषयी शेतीविषयी या सरकारचं मत काय, महागाईविषयी या सरकारचं मत काय, बेरोजगारीविषयी या सरकारचं मत काय, जर मागच्या काळात 10 वर्षातले यांचे भाषण जर ऐकले याला उत्तर हे सरकार देऊ शकत नाही. आता सांगतात की हे लोक राम विरोधी आहे. अरे राम विरोधी नाही, आम्ही हरामी लोकांच्या विरोधात, लक्षात ठेवा. रामाच्या विरोधात नाही, हरामी लोकांच्या विरोधात आहे. तुम्ही अयोध्येत गेलो म्हणजे आम्ही अयोध्येत जोडले का? आमचा का नाशिकचा काळाराम आम्हाला भांडला का? श्रीरामपूरचं राम मंदिर आम्हाला काय भांडलेलं का? राम तर मनामनात मानणारे लोक आम्ही आहे. म्हणून आता ही निवडणूक मुद्द्यावरून येऊन पोहोचलेली आहे. आम्ही इथं बसलेले शेतकरी बांधव आहे. आताच्या काळात या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रत्येक पावलाचा जर विचार केला ते सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. 2014 या सरकारने घोषणा केली की स्वामीनाथन आयोग लागू करू. इथल्या जाणकार शेतकऱ्याला माहिती आहे स्वामीनाथन आयोग म्हणजे उत्पादन खर्चावर, उत्पन्नाच्या खर्चावर आधारित जर भाव द्यायचा तर तो 1.5 पटीने दिला पाहिजे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीनं करू, शेतमालाला भाव देऊ. इथं उभा राहून एकाही शेतकऱ्याने सांगा, ऊसाचा भाव असेल, कापूस असेल, कांदा असेल, तूर असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, द्राक्ष असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, एका तरी विषयाचा भाव वाढलेला मला दाखवा. जर आपण फळ घेतले, आपण पीक घेतले तर कोणत्याही वस्तूचा भाव, कोणत्याही पिकाचा भाव वाढलेला नाही. आता कांद्याविषयी चर्चा झाली. आज या महाराष्ट्रामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. 50 पैसे किलोनं सुद्धा कांदा घेतला जात नव्हता. रस्त्यावर शेतकऱ्याला कांदा फेकावा लागला होता. आज या कांद्याची निर्यात बंदी सरकारनं केली होती. मागच्या 8 दिवसापूर्वी एक निर्यात बंदी उठवली. फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. चूक आहे का बरोबर आहे? फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. स्पेसिफिक ऑर्डर आहे माझ्याकडे सोबत. गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली. मोठी ओरड गेली या महाराष्ट्रातून, आपण ओरड केली. मग पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही ही जी महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला सुद्धा आपण परवानगी देऊ. खोटी परवानगी दिली. ही जुनी सांगितली सगळी, मागच्या 2-4 वर्षातल्या किती दिलं, किती टन कांद्याला परवानगी दिली सांगितलं. तीही कोणत्या देशात? बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, ज्या देशात कांद्याला भाव कमी आहे. कांद्याला भाव दुबईला जास्त आहे, कांद्याला भाव कुवेत मध्ये जास्त आहे. पण या देशात कांदा निर्यातीला परवानगी नव्हती. आणि मग पुन्हा एकदा ओरड झाल्यानंतर काल परवा पुन्हा कांदा निर्यातीला परवानगी दिली गेली. त्याच्यावर मर्यादा 40% अबकारी कर आहे. म्हणजे पळ म्हणायचं आणि पाय बांधून टाकायचे. पळायला सांगायचं जोरात पळ, तुला पळायला परवानगी दिलेली आहे, आणि खाली पाय कुठेतरी बांधून टाकायचे. 40% अबकारी कर कांद्याच्या निर्यातीला आहे. हा या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय. या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता याच्यामुळे या सरकारची जी भूमिका आहे शेतकरी विरोधी या महाराष्ट्रातील शेतकऱ्याविरुद्ध आपल्याला दिसलेली आहे. सोयाबीनची ती स्थिती आहे, कापसाची सुद्धा ती स्थिती आहे. या देशाचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, ते शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे. या देशात सगळ्यात जास्त कापूस पिकवला जातो. जगात जेवढा कापूस आहे
त्यातला 1% कापूस या हिंदुस्थानात 35% कापूस पिकवला जातो. जगात जेवढा पिकत असेल त्यातला 35% हिंदुस्थानात आहे. पण 35% कापूस आपल्याकडे असून सुद्धा ऑस्ट्रेलियातून कापूस मागच्या काळामध्ये आयात झालेली आहे. जर आमच्याकडे 35% कापूस या हिंदुस्थानात जगातला आमच्याकडे असताना ऑस्ट्रेलियातून कापूस इथं आयात का करावा लागला हा प्रश्न आहे. आता गडाख साहेबांनी कारखान्याचा मुद्दा, थक हमीचा मुद्दा मांडला. थक हमी परवा एक अभिजित पाटील नावाचं पात्र आहे, सोलापूर जिल्ह्यातलं, महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत असताना त्याच्या कारखान्यावर कारवाईची भूमिका घेतली गेली, सील लावलं. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसाला भेटला, तिसऱ्या दिवशी प्रवेश केला, चौथ्या दिवशी सील काढलं, पाचव्या दिवशी त्याच्याच कारखान्यावर सभा झाली. मला सांगा, तुम्ही आणि या देशाचे, या महाराष्ट्राचे नाही का? यांच्या एका बापाचं राज्य आहे, भारतीय जनता पार्टीच्या फक्त बापाचं राज्य आहे का? आमचं नाही का राज्य? आम्ही या सरकारला टॅक्स भरत नाही का? आम्ही व्यापार करत नाही का? आम्ही जीएसटी भरत नाही का? आमचा सुद्धा या ठिकाणी वाटा आहे. आणि म्हणून जर तुमच्या फक्त या नेवासाच्या कारखान्याला थक हमी देण्यापासून हे सरकार थांबत असेल, एका हिशोबानं थक हमी जर बघायला गेलं तर सरकारच्या पैशाचं ज्या पद्धतीने या लोकांनी लूट केलेली आहे, लूट करत असताना जे इमानदारीनं आपल्या कारखान्यासारख्या मुळ्यासारख्या कारखान्याचा जर चालवत असेल तर अशा कारखान्याला थक हमी दिली पाहिजे. पण तो गडाख साहेब फक्त ऑक्टोबर महिना उजाडू द्या, सगळ्यांच्या थक हमी रद्द होतील, फक्त आपल्या कारखान्यात थक हमी मिळेल हे लक्षात ठेवा. आपल्या हातात सरकार येणार आहे. अहो शेतकरी बांधव, आपल्याला संघर्ष द्यायचा आहे. या अन्याय बघा, आज कोणताही कारखाना चालवणं सोपं आहे. लोकांना वाटतं साखर कारखान्यावर मोठे मोठे, आज साखर कारखाना चालवणं जिकिरीचं काम झालेलं आहे. बऱ्याच जणांना वाटतं हे मोठे मोठे कारखानदार आहे, पण आज एक एक कारखाना, एक एक शेतकऱ्याला न्याय देणं सोपं काम राहिलं नाही. सरकारच्या मदतीशिवाय, बँकांच्या मदतीशिवाय असे कारखाने चालू शकत नाही. जर आपण मोठ्या मोठ्या उद्योजकाला कोट्यवधी अब्जावधी रुपये, वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यवधी रुपये, अब्जावधी रुपये जर सूट देत असाल, या कारखान्यांना सुद्धा तोच न्याय लावला पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशातलं सरकार हा न्याय लावत नाही, ही प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून बांधवांना शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला होता. आता नितीन देशमुखांनी सांगितलं फक्त एका थंबवर 2 लाखाची कर्जमाफी उद्धवजीने दिली होती, फक्त एका थंबवर दिली होती. आज शेतमालाचा विषय जर आपण घेतला तर ज्या उद्धवजींचं सरकार होतं त्या शेतमाल त्याला चांगला भाव होता. कापसाला 11,000 रुपये भाव होता, 6,000 7,000 आलेला. सोयाबीन 10,000 होतं, आता 4,000 आलेलं. ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची तर परिवर्तन आवश्यक आहे. नरेंद्र मोदी या राज्यात येतात, शेतकऱ्याविषयी भूमिका घेतात, नुसत्या बोलाचीच कडी आणि बोलाचंच भात अशा प्रकारची स्थिती आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणतात, पण सगळे खाण्यावाले स्वतःच्या लाईनला ठेवतात. मग नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, असे मोठे मोठे धेंड त्यांच्या लाईनला, सगळे खाण्यावाले लोक, सगळे भ्रष्टाचारी लोक. ज्या नरेंद्र मोदीने अजितदादा पवार 3 दिवस आधी 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. 3 दिवस आधी 70,000 कोटी. 3 दिवसात अजितदादा पवार या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि आज राज्याचे अर्थमंत्री आहे. ज्याच्यावर तुम्ही 70,000 कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप लावला, त्या व्यक्तीच्या हातात आज तुमच्या या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी दिली गेलेली आहे. मग कुठं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आज इक्बाल मिर्ची बरोबर संबंध असणारा प्रफुल्ल पटेल तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो. नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, कुछ लोग मिर्ची से मिर्ची का व्यापार करते असं म्हटले होते, लेकिन कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. इक्बाल मिर्ची जो दाऊदशी संबंधित आहे, आज ते प्रफुल्ल पटेल त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहे. आपण मानवानं भ्रष्टाचाराचा कळस भारतीय जनता पार्टीनं मांडलेला आहे. एक अधिकृत भ्रष्टाचार आपल्याला माहिती असेल नसेल, पण इलेक्ट्रल बॉन्ड जे आहे 8,500 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड
एकट्या भारतीय जनता पार्टी 8,500 कोटी, जे 13,000 कोटीचे इलेक्ट्रो बॉन्ड होते ते 8,500 कोटी भारतीय जनता पार्टीकडे. ज्या कंपन्या ईडीच्या धाडी टाकल्या, ज्या कंपनीला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दिल्या, 4 दिवसात या कंपन्यांना कोट्यावधी रुपये भारतीय जनता पार्टीला डोनेशन दिले. या महाराष्ट्रात मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे, 3,000 हेक्टर जमीन तिला मराठवाड्यात दिली गेली. या राज्यामध्ये अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम दिले गेले. अशा कंपनीकडून भ्रष्टाचाराच्या रूपाने इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीने घेतले 8,500 कोटी रुपये. धंदा लो चंदा दो, चंदा दिला तर धंदा मिळेल, अशा प्रकारची स्थिती आहे. 8,500 कोटी रुपये एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये जमा इलेक्ट्रो बॉन्डच्या रूपानं. हा भ्रष्टाचार आहे. सुप्रीम कोर्ट बोललं, आम्ही नाही बोललं. सुप्रीम कोर्टाच्या जजेसला पत्रकार परिषद घ्यावी लागली. याच्या आधी देशात हे कधी घडलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं की या देशात न्याय मिळू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. या देशात असा अराजक कधीही निर्माण झाला नव्हता बांधवांनो. म्हणून या सगळ्या नरेंद्र मोदीच्या रूपाने, या राज्याच्या रूपाने खोट्या घोषणा दिल्या जातात. हर घर जल सांगितलं जातं, नळ सुद्धा पोचत नाही. हर घर छत सांगितलं जातं, कुठं छत मिळत नाही. कुठं आयुष्यमान भारत योजना सांगितली जाते. एखाद्याने सांगावं की मला 5,000 रुपये, 5 लाख रुपये दवाखान्यामध्ये सूट मिळाली. एखाद्याने उभा राहून सांगावं की केंद्राची आयुष्यमान योजनेचा मला फायदा मिळालेला आहे. एखाद्याच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड आहे का सांगावं. पेट्रोल पंपावर जाहिराती, विमानतळावर जाहिराती, कलेक्टर ऑफिस मध्ये किसान क्रेडिट कार्ड आहे. कोणाच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड मिळालं कोणाला. खोट्या घोषणा, उज्ज्वला गॅस, खोट्या घोषणा. या देशात सांगितलं होतं 2022 पण या देशातला एकही माणूस असा राहिला की ज्याच्या डोक्यावर छत नाही. आज 2024 आपल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकेत जाऊन बघा, ज्या घरकुलाच्या याद्या 2016ला झाल्या होत्या त्या 2% आणि 5% घरकुल आतापर्यंत झालेले. अहो खोट्या घोषणा, फेकंबाजी. अशा पद्धतीने हे सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार काम करत असताना या महाराष्ट्रातलं सुद्धा आता जे गद्दाराचं सरकार आहे, 3,500 आत्महत्या या महाराष्ट्रात मागच्या 2 वर्षात घडल्या. नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात या महाराष्ट्रात आणि या देशात 26,000 आत्महत्या मागच्या 10 वर्षात घडलेल्या बांधवांनो. अशा प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे. आणि हे केंद्रातलं सरकार आपल्याला उलथवून टाकावं लागेल. येऊ शकतं. तुम्ही हे म्हणू नका की भारतीय जनता पार्टी नरेंद्र, या देशात भले भले या लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकाराने भले लोक घरी बसलेले. म्हणून मी आपल्याला आवाहन करेल, या मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरेच्या रूपाने एक उमेदवार उभा आहे. या मतदारसंघामध्ये एक शंकरराव गडाख नेतृत्व करतायत आपल्या या निवासामध्ये. आज हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे. मला आठवतं 40 आमदार ज्यावेळेस निघून गेले, जर गडाख साहेब सुद्धा गेले असते तर त्यांना सहज मंत्री केलं असतं, लक्षात ठेवा. पण असं असताना निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गडाख साहेब थांबलेले. निष्ठा असावी तर असावी, कोणत्याही खुर्चीसाठी नाही. या जनतेशी प्रामाणिक. हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे. हा महाराष्ट्र मुरारबाजीचा आहे. हा महाराष्ट्र तानाजी मालुसरेचा आहे. हा महाराष्ट्र बाजी प्रभू देशपांडेचा आहे. हा महाराष्ट्र येसाजी कंकचा आहे. हा महाराष्ट्र खंडूजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळाचा नाही, लक्षात ठेवा. हा निष्ठावानाचा महाराष्ट्र आहे. निष्ठावानामागे जनता सातत्यानं राहिलेली आहे. आणि म्हणून गडाख साहेबांनी सुद्धा ज्या पद्धतीनं उद्धवजीच्या नेतृत्वावर निष्ठा दाखवली, मग ही निष्ठा सुद्धा, याची दखल सुद्धा नुसती नेवासानं नव्हे, या नुसत्या नगर जिल्ह्यानं नव्हे तर महाराष्ट्राने घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून बांधवांनी आपल्याला आवाहन करेल, जो कोण समोर गद्दार मला माहित नाही, मुंबईत राहतो का नगरमध्ये राहतो का शिर्डीत राहतो मला माहित नाही, पण गद्दार आहे. ज्या शिवसेनेनं आपल्याला आठवत बबनराव घोलपांची उमेदवारी असताना एका दिवसात उमेदवारी दिली होती. ज्या शिवसेनेनं अशा पद्धतीने उमेदवारी दिली, 2-2दा खासदार केलं, काही इथं नसताना स्वतःच्या घराच्या भाकरी खाऊन या शिवसैनिकांना काम केलं. अशा लोकांना आपण निवडून दिलं होतं. पण मला असं वाटतं हा महाराष्ट्र निष्ठावानाचा असताना असे गद्दार जसे खंडूजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ शिवाजी महाराजांच्या काळात होते,
तसे आज सुद्धा खंडोजी खोपडे आपला उमेदवार इथं उभा आहे. हा सूर्याजी पिसाळाच्या अवलादीचा आहे. मग यांना सुद्धा घरी पाठवावं लागेल. ही पिलावळ वर आली नाही पाहिजे. ही पिलावळ जागी गाळून टाकली पाहिजे. आपण शेतात गळत असताना थोडं जरी तण थोडं जरी काँग्रेस गवत आपण काढून फेकतो, तसं हे गवत आलंच नाही पाहिजे. त्याला जागीच गाडलं पाहिजे आणि ही मशाल संसदेत पाठवली पाहिजे. अशा प्रकारचं आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.